श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, आज मी तुम्हाला एक प्रभावशाली मंत्र सांगणार आहे। ह्या मंत्राचा लाभ फक्त तेच घेऊ शकतील जे हा मंत्र 108 वेळा संपूर्ण ऐकतील। मंडळी, काही लोकांना यश इतके पटकन मिळते की त्याची त्यांना कल्पनाही नसती। ताजच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सूरज चव्हाण इतका सामान्य परिस्थितीतला हा मुलगा इतक्या बिग बॉसपर्यंत पोहोचला कारण त्याचं नशीब होतं। आणि मंडळी, म्हणूनच नशिबात काय लिहिलेले आहे आपल्याला काहीच सांगता येत नाही, परंतु मंडळी, आपण आपलं नशीब, आपलं आयुष्य एका सकारात्मक दिशेने नक्कीच घेऊन जाऊ शकतो। आणि ती सकारात्मक ऊर्जा म्हणजे अध्यात्म। मंडळी, स्वामींचा प्रत्येक मंत्र बघा, हाच नाही, ह्याच व्हिडिओत सांगणार आहे तोच नाही, पण प्रत्येक मंत्र बघा, त्यामध्ये एक नवीन ऊर्जा भरलेली आहे, अलौकिक ऊर्जा भरलेली आहे। आणि या मंत्रांचा जर तुम्ही साथ घेतली, या मंत्रांचा जर तुम्ही जप केला तर नक्कीच तुमचे आयुष्य हे सकारात्मक दिशेकडे जाईल। मंडळी, काही लोक किती कमी प्रयत्न करून सुद्धा यशस्वी होतात, त्यांना सर्व काही मिळते, पण काही मंडळी अशा आहेत की इतके प्रयत्न करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांना काहीतरी अचीव करायचे असते, परंतु यश त्यांना काही लवकर मिळत नाही। आणि अशाच लोकांसाठी मी सांगत आहे की जर तुम्हाला खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर नुसतेच दिशाहीन कष्ट करण्याची काहीच गरज नाही। तुम्ही एक त्याला अध्यात्माची जोड द्या, मग बघा तुमचे नशीब चमकेल, तुम्ही एका उच्च शिखरावर जाऊन पोचाल। मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की मंत्र कुठे काय करतात, होय, मंत्र करतात। मंत्र आपल्यामध्ये ती सकारात्मक ऊर्जा भरतात जी आपल्याला ती आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी ती सकारात्मक ऊर्जा मदत करत असते। आणि म्हणूनच मंत्र हे अतिशय प्रभावी आहेत। पहिले ऋषी मुनी पहा, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या, ज्या काही वर होते, ते ह्याच अशा ज्या मंत्रांनी ते पूर्ण करायचे, तपस्येने ते पूर्ण करायचे। आणि त्यामुळेच आपण कितीही नाही म्हटलं तरी आपली प्राचीन संस्कृती आपण विसरून चालत नाही। मंडळी, तुम्हालाही वाटत असेल तुमच्या आयुष्यात चमत्कार घडावा, चारही दिशांनी तुमच्याकडे धन यावे, धनासंबंधीच्या सर्व समस्या सुटून जाव्यात, घरामध्ये आजारपण येऊ नये, आणि आलेच तर ते बिनबोभाट निघून जावे, त्याचा काही त्रास आपल्या कुटुंबियांना आणि आपल्याला होऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपलं जीवन एका चांगल्या मार्गावर येऊन पोहोचावे, आपल्याला मन स्थिर व्हावे, अस्थिर मन आपले राहू नये, आपल्या मनाला शांती प्रदान व्हावी, तर मंडळी, अध्यात्म हे अतिशय चांगला उपाय आहे। जर मंडळी तुम्ही हा मंत्र मनोभावे 108 वेळा ऐकला तर तुम्हाला या सर्व गोष्टी प्राप्त होतील। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनासंबंधीच्या तुमच्या सर्व चिंता मिटून जातील, तुमच्या डोक्यावरचे प्रचंड कर्ज नष्ट होईल आणि तुम्ही सुखाने तुमचे जीवन व्यतीत कराल। मंडळी, प्रत्येकालाच सुख हवे असते, कोणाला वाटते आपल्याला दुःख असावे, परंतु जीवन म्हटलं तर सुख दुःख दोन्ही आली, परंतु ती दुःख जी आपल्याला सहन करण्याची ताकद आहे ती सकारात्मक ऊर्जा देते, हे मंत्र जप देतात। मंत्र आपले मन अतिशय स्थिर करतात आणि आपल्याला निर्णय घेण्यासाठी मदत करतात। आणि जर का आपण योग्य मार्गावर चाललो, योग्य निर्णयावर चाललो, तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोहोचतो आणि आपणही त्या लिस्टमध्ये जमा होतो ज्यांनी यशाची शिखरे पाहिली आहेत, यश पाहिलं आहे आणि आनंदही पाहिला आहे। मंडळी, किती दिवस असं जगायचं दारिद्र्यात? एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करायलाच हवा आणि त्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांची साथ घ्या, त्यांच्या मंत्रांची साथ घ्या आणि नक्कीच तुम्ही यशस्वी एक दिवस व्हाल। तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे। मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत, ते भक्तांवर खूप प्रेम करतात, त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला।
आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।